शिवाजी महाराज की जय। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा? शिवसेना भाजपा युतीचा। शिवसेना भाजपा युतीचा। शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 204 मधून मी निवडणूक लढवतोय। गेल्या 8 वर्षापासून नगरसेवक म्हणून मी काम करताना 5 वर्ष महानगरपालिकेचे आणि त्याच्यानंतर निवडणुका होईपर्यंत 3-3.5 वर्ष सामान्य जनतेमध्ये मिसळून काम केलेलं आहे आणि त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण प्रभाग क्रमांक 204 मधून मिळतोय। आणि या आज मी बेस वसाहतीमध्ये आहे। या बेस वसाहतीमध्ये माझं वास्तव्य राहिलेलं आहे आणि या बेस वसाहतीमधील तमाम जनता त्यांना माहिती आहे की मी कशा प्रकारे काम केलंय, बेस समितीचा अध्यक्ष असताना कसं काम केलंय, नगरसेवक म्हणून काम कसं केलेलं आहे आणि नगरसेवक कालावधी संपल्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये नगरसेवक आपल्या वॉर्डमध्ये नाही किंवा आपल्या विभागात नाही असं जाणवू दिलं नाही। या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे। काही जण बोलत नसतील, काही जण सांगत नसतील, पण त्यांच्या मनामध्ये अनिल कोकीळ आणि धनुष्यबाण आहे आणि तो 15 तारखेला त्या धनुष्यबाणचे त्या मतदान पेटीमधून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। प्रचंड असा प्रतिसाद मला मिळतोय। बेसच्या कर्मचाऱ्यांना एवढंच आवाहन करेन की आतापर्यंत बेसच्या कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टीपासून ते वंचित राहिलेले आहेत, ज्या गोष्टीपासून ज्या सोयी सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीयेत आणि ज्या प्रकारे बेसच्या कर्मचाऱ्यांच्या वरती संकट आलेलं आहे, ते संकट दूर करण्यासाठी अनिल कोकीळ आणि सर्व माझे सहकारी निश्चितपणे प्रयत्न करतील। आज माझ्या प्रचार फेरीला बेस समितीचे सदस्य सन्माननीय सुनील गणाचार्य सुद्धा होते, उपस्थित आहेत। त्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे। त्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे आणि संपूर्ण बेसचं कामकाज मी त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे आणि शिकत असताना अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे, अनेक गोष्टी मला नव्याने समजलेल्या आहेत आणि बेस कर्मचाऱ्यांचं याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर बेस कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या पूर्णपणे सुटल्या जातील हे मी निश्चितपणे आश्वासन देतो। प्रथम मी माझे अत्यंत जवळचे सहकारी आणि ज्याच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं असे श्री अनिल कोकीळ या भागातील लोकप्रिय नगरसेवक यांना मी आपल्या बीएसटीच्या कामगारांच्या वतीने शुभेच्छा देतो की ते या निवडणुकीत पुन्हा एकदा अतिशय जोराने आणि जोमाने उभे राहिलेले आहेत। अनिल कोकीळ यांचा बीएसटीशी अतिशय जवळचा संबंध आहे। ते बीएसटी मध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं, बीएसटी कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, बीएसटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांची ही कर्मभूमी आहे। ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ही त्यांची कर्मभूमी आहे। त्यामुळे येथील संपूर्ण मतदारांशी ते अगदी परिचित आहेत। त्यांची जे काही कामं आहेत ती त्यांना माहिती आहेत। जी आज बीएसटीची परिस्थिती आहे त्याच्यामधून बाहेर काढण्याकरिताचे जे काही उपाय आहेत त्याच्यावरती ताबडतोबीने जे उपाय करायचे आहेत ते अनिल कोकीळ जर या भागातून प्रतिनिधित्व करायला पुढे एकदा आले तर निश्चित ह्या ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर त्या सोडवू शकतील याची मला पूर्ण खात्री आहे। मी त्यांना असं आश्वासित करतो की बीएसटीचा सर्व कर्मचारी कुठल्याही विचारसरणीचा असला तरी तो ते सर्व मतभेद विसरून श्री अनिल कोकीळ यांच्या मागे अतिशय ठामपणे उभे राहतील याची मला खात्री आहे।